26 नोव्हेंबर रोजी बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या ऋषिकेश खापेकर हत्या प्रकरणात आता नव्या घडामोडी पाहायला मिळत आहेत। या प्रकरणात हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून हा खून नियोजित असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। हिंदू संघटनांनी पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तसेच हत्येचा मास्टरमाइंड शोधून त्याला व सर्व आरोपींना तातडीने अटक करावी अशीही मागणी करण्यात आली आहे। 26 नोव्हेंबर रोजी बडनेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऋषिकेश खापेकर या युवकाची निर्घृण हत्या झाली। या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ माजली होती। आता या प्रकरणात हिंदू संघटना मैदानात उतरल्या असून हा खून पूर्णपणे नियोजित असल्याचा त्यांचा आरोप आहे। हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींची पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेत निवेदन सादर केले। या निवेदनात प्रकरणाची कसून चौकशी, हत्येचा मास्टरमाइंड शोधणे, दोषींना तातडीने अटक, फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी आणि आरोपींना फाशीची शिक्षा या प्रमुख मागण्या करण्यात आल्या। हिंदू संघटनांचा दावा आहे की प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे तपास जलद गतीने करून संबंधितांना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे। सध्या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील काही दिवसात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सर्वांना माहिती आहे, मागच्या या आज 8 दिवस झाले। आज मंगळवारी मागच्या रात्रीच्या वेळेस एका निष्पाप हिंदू मुलाची हत्या संघटित गुन्हेगारांनी रात्री त्याच्या आमच्या घराजवळ येऊन घरातून बाहेर काढून त्याला निर्गुणपणे त्याचा जीव घेतला। ही घटना सर्व आपल्या जिल्ह्यात आणि सर्वत्र आपल्याला माहीतच आहे। त्यानंतर आमचे खासदार अनिलजी बोंडे साहेब, पोटे साहेब व सर्व पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्यांना कॉम्प्लिमेंटेशन दिलं। त्या माऊलीला थोडा तिला दिलासा दिला, परंतु जे प्रिंट मीडिया, सोशल मीडिया यामधून या प्रकरणाची जी हवा आहे की चणे फुटाणे विकणाऱ्या, रेल्वेत विकणाऱ्या चणे फुटाणे यांचा वाद झाला आणि त्याचा मर्डर झाला अशी संभावना करण्यात आली। पण तसा तो प्रकार नाही आहे। एका निष्पाप गरीब मुलाला नाहकपणे संघटित इस्लामिक गुन्हेगारांनी त्याला येऊन त्याच्या गरिबीचा फायदा उचलला, त्याच्या कमजोरीचा फायदा उचलून त्याला घरातून काढून क्षुल्लक कारणावरून मारण्यात आले। आणि या लोकांचे मनसुबे, या लोकांची ताकद, या लोकांची घृणा एवढी वाढलेली आहे की ते कुठल्याही गरीब लोकांचा धक्काही बर्दाश्त करायला तयार नाही आहे। त्याच्या मागे इतकं मोठं कारण नव्हतं की त्या गरीब मुलाचा जीव जायला पाहिजे म्हणून। आणि असे प्रकरण रोजराज घडत आहे। याआधी पण असे प्रकरणं घडले आणि हे लोक अशा सॉफ्ट टार्गेट बघतात, सॉफ्ट मुलाला येऊन काही क्षुल्लक कारण होतं, गाडीचं कारण होतं, क्षुल्लक कारणावरून जीव घेतला पाहिजे असं ते कारण नव्हतं। म्हणून बडनेरा शहर आणि या संपूर्ण अमरावती शहरात हिंदू जनमानसात आक्रोश आहे की अशा क्षुल्लक कारणावरून जर जीव जात असेल तर आम्ही काय करायला पाहिजे आणि आम्ही कुठपर्यंत सुरक्षित आहोत। एका भरगच्च अशा हिंदू एरियात येऊन जर जीव जात असेल, कुणी मारत असेल तर मग कोण सुरक्षित आहे। आमची मागणी आहे की त्याच्या मारेकऱ्याचा सखोल चौकशी झाली पाहिजे। त्याचा मागचा जे मास्टरमाइंड आहे, त्याच्या मागे ते जे ताकद आहे, जे अवैध धंदे करणारे असो किंवा सराईत गुन्हेगार असो, यांना कडक शासन झालं पाहिजे आणि त्यांना जबर बसली पाहिजे। असा फास्ट ट्रॅक कोर्टात तो चालला पाहिजे, हा आमचा यावेळेस मागणी आहे।